नमस्कार, तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील निर्णयाविषयी बोलणार आहोत। असा निर्णय ज्याने फक्त एका प्रकरणाचा निकालच बदललेला नाही, तर लैंगिक गुन्ह्याकडे पाहण्याची न्याय व्यवस्थेची दृष्टी अधिक स्पष्ट आणि संवेदनशील केली आहे। मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात म्हटलं आहे की एखाद्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणं आणि तिच्या पायजम्याची नाडी सोडणं हे कृत्य विनयभंग किंवा लैंगिक अत्याचाराची पूर्वतयारी म्हणून पाहता येणार नाही, ते बलात्काराच्या प्रयत्नाच्या कक्षेत येऊ शकतं। या निकालाचे आकलन करण्यापूर्वी नेमकं काय झालं होतं हे समजून घेऊया। अलाहाबाद उच्च न्यायालयाने 17 मार्च 2025 रोजी दिलेल्या निकालात आरोपींच्या कृत्याला बलात्काराचा प्रयत्न मानण्यास नकार दिला होता। उच्च न्यायालयाच्या मते आरोपींच्या वर्तनातून बलात्काराचा स्पष्ट हेतू सिद्ध होत नव्हता, त्यामुळे त्या कृत्याला विनयभंग आणि बलात्काराची पूर्वतयारी म्हणून वर्गीकृत करण्यात आले। मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या गेल्या। वी द वुमन या स्वयंसेवी संस्थेने पत्राद्वारे त्यावर आक्षेप नोंदवला। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जो माल्य बागची आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला। 2 आरोपींवरील पॉक्सो कायद्यान्वये बलात्काराचा प्रयत्न हा आरोप पुन्हा कायम करण्यात आला। निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाची निरीक्षणं नोंदवली। न्यायालयाने स्पष्ट केलं की लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात केवळ तांत्रिक कायदेशीर विश्लेषणावर अवलंबून राहून चालणार नाही। न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्ये, कायदेशीर तत्वे यांच्यासह करुणा, सहानुभूती आणि सामान्य बुद्धीचा वापर करणं आवश्यक आहे। न्यायिक निर्णय हे निव्वळ कलमांची मांडणी करणारे नसतात, तर ते मानवी संवेदनशीलतेचे प्रतिबिंब असले पाहिजेत, असा स्पष्ट संदेश खंडपीठाने दिला आहे। या प्रकरणात आरोपींवर पीडितेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि तिच्या पायजम्याची नाडी सोडल्याचा आरोप होता। घटनास्थळी लोक पोहोचल्याने आरोपी पळून गेले। या घटनेनंतर पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला। मात्र उच्च न्यायालयाने त्या कृत्याला बलात्काराचा प्रयत्न मानलं नव्हतं। सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या त्या निरीक्षणाची असहमती दर्शवली की आरोपींच्या कृत्यातून बलात्काराचा हेतू स्पष्ट होत नाही। न्यायालयाने म्हटलं की अशा प्रकारच्या कृतींना वस्तुनिष्ठ विचार केला तर त्या केवळ पूर्वतयारी म्हणून पाहता येणार नाहीत। कोणत्याही परिस्थितीत मानवता आणि सामान्य ज्ञानाच्या आधारे निष्कर्ष काढले गेले पाहिजेत। या निर्णयाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे न्यायालयाने दिलेले निर्देश। लैंगिक गुन्ह्याच्या प्रकरणात न्यायाधीश अधिक संवेदनशील राहावेत यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। भोपाळ येथील राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे संचालक न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांनी तज्ञांची समिती स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे। ही समिती लैंगिक गुन्हे आणि इतर संवेदनशील प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या संवेदनशीलतेबाबत सर्वसमावेशक अहवाल सादर करणार आहे। यातून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे न्याय व्यवस्थेत संवेदनशीलता ही पर्यायी गोष्ट नाही, ती अत्यावश्यक अशीच आहे। हा निर्णय 2 आरोपींविरुद्धचा आदेश नाही, तर तो न्यायालयीन दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या बदलाचा संकेत देणारा आहे। बलात्काराचा प्रयत्न या संकल्पनेची व्याख्या अधिक वास्तववादी आणि मानवी दृष्टिकोनातून समजून घेण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे। आजच्या काळात जेव्हा लैंगिक गुन्ह्यांच्या घटनांमुळे समाज अस्वस्थ आहे, तेव्हा न्यायालयीन निर्णय समाजाला दिशादर्शन करतात। कायदा हा शब्दात नसतो, तो न्यायाच्या भावनेत अधिक असतो। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने
स्पष्ट संदेश दिला आहे आणि तो म्हणजे लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणात न्यायालयीन दृष्टिकोन व्यापक, संवेदनशील आणि मानवी असला पाहिजे. न्याय हा केवळ तांत्रिक व्याख्यांचा खेळ नाही, तो पीडितेच्या वेदनेची आणि समाजाच्या नैतिक अपेक्षांची जाणीव ठेवून दिला गेला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.